आणि निवळी फाट्यावर उतरला तेव्हा असं म्हटलं की बस थोडक्यात चुकली माझी. म्हणजे असं रोड टचच आहे हा किल्ला, जे वर पुढे ट्रेक करत चढायचं बिडायचं असं काय नाही. गडावरून खाली पाहत होतो तेव्हा एक वेगळंच काहीतरी बघायला भेटतं. काय आहे ते समजत नाही. पूर्ण हवेत अजूनसुद्धा टिकून आहे. येताना क्रिकेटच्या मॅच चालू आहेत. थोड्या वेळ 2 मिनटं तिकडे थांबून क्रिकेटची मॅच बघूया आणि पुढे जाऊया. हा पूर्ण समुद्र आहे इथे. आणि हे इथून गौमुखातून पाणी येत आहे जे पिण्यायोग्य आहे. त्या अशा रोडने पुढचे 6 किलोमीटर चालत जायचं आहे. सो 100 रुपये पर बेड अशी डोमेट्री अवेलेबल आहे. इकडे थांबलो आहे. शुभ सकाळ मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. सकाळचे 8 वाजलेत आणि संगमेश्वर गावात आता खूप फॉग आहे. इकडे खूप अंधू समोसे दिसते. संगमेश्वरवरून बस पकडून मी गणपतीपुळ्याला जाणार होतो. त्यासाठी मी निवळी फाट्यावर उतरलो आणि निवळी फाट्यावर उतरला तेव्हा असं म्हटलं की बस थोडक्यात चुकली माझी गणपतीपुळेसाठी. थोडा वेळ थांबलो होतो. तिथे मला जयगडची बस भेटली. मला जयगड जायचंच होतं. गणपतीपुळ्याला उतरून मी जयगडला जाणार होतो. त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट जयगड बस पकडून मी आता इकडे आलो जयगड किल्ला बघायला. जयगड फाट्यापर्यंत बसने आलो आणि तिथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर सरळ चालत आहे. कुठे असं रोड टचच आहे हा किल्ला, जे वर पुढे ट्रेक करत चढायचं बिडायचं असं काय नाही. इझी आहे. फॅमिलीबरोबर येऊ शकता तुम्ही सगळं इकडे. आणि गणपतीपुळ्यापासून 20-25 किलोमीटर आहे. तर गणपतीपुळ्या त्या साईडला आला असेल तर इकडे पण येऊ शकता तुम्ही. काल 2 दिवस मी संगमेश्वरला थांबलो होतो. संगमेश्वरला बस स्टॉप आहे. तिथे राहण्याच्या खूप कमी सोय आहेत. देवरुखला खूप ऑप्शन्स आहे राहायला. 1-2 तिथे होमस्टेज आपले लॉज आहेत ते मी पाहिले, ठीकठाक होते. पण इंद्रधनु म्हणून जो मी तिथे 2 दिवस थांबलो होतो तो खरं चांगला आहे. बजेटमध्ये पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीबरोबर तुम्ही तिथे राहू शकता. बाकी सगळे खूप सारे ऑप्शन देवरुखमध्ये तुम्हाला बघा भेटते राहण्यासाठी. गडावर एक गणपतीचं मंदिरसुद्धा आहे आणि इथे थोडीफार माहिती लिहून ठेवलेली आहे बॅनरवर. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता. हे आहे गणपती मंदिर जयगडावरील. हे जुळी विहीर. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे हा किल्ला 16व्या शतकातील असावा. तरीसुद्धा या किल्ल्याची तटबंदी अजूनसुद्धा व्यवस्थित आहे. काही ठिकाणी फक्त एक पडझड झालेली दिसते. गडावरून खाली पाहत होतो तेव्हा एक वेगळंच काहीतरी बघायला भेटतं. काय आहे ते समजत नाही. समुद्रामध्ये असे छोटे छोटे बोटीसारखं बनवून ठेवले ग्रुपप्रमाणे. पूर्ण हवेत अजूनसुद्धा टिकून आहे.
जयगड फिरून झालो. 1-1.5 तास पूर्ण किल्ला फिरून होतो. तुम्ही सुद्धा आलात तर इकडे नक्की भेट द्या. तर गावातून पुढे कुठे जायचं ते बघूया. पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. इथे येताना क्रिकेटच्या मॅच चालू आहेत. थोड्या वेळ 2 मिनटं तिकडे थांबून क्रिकेटची मॅच बघूया आणि पुढे जाऊया. संख्या आहे 13. जयगड जाऊन आलो. त्या चौकाजवळ आलो आहे. इथून कराडेश्वर जाण्यासाठी इथे एक कंपनीमुळे तो रोड बंद झाला आहे आणि त्याच कंपनीने कदाचित इथे जाण्या येण्यासाठी एक गाडी उपलब्ध करून ठेवली आहे, जी आपल्याला तिथे नेऊन परत आणून सोडते. आता आपण त्या गाडीतून कराडेश्वर मंदिर पाहायला जाऊया. इथून जयगडवरून येतो आणि हा चौक आहे. हा पूर्ण समुद्र आहे इथे. आणि हे इथून गौमुखातून पाणी येत आहे जे पिण्यायोग्य आहे. पूर्ण लाकडाचं बांधकाम असलेलं आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. करटेश्वर मंदिर जाऊन आलो. आता इथे थोडा हॉटेलमध्ये जेवलो आहे. आता आपण गणपतीपुळ्याच्या दिशेने जाऊया. गणपतीपुळ्याच्या दिशेने जाताना मध्ये 2-3 ठिकाणी थांबायचं आहे. तिकडे सुद्धा बघण्यासारखं आहे खूप. हळूहळू मग संध्याकाळपर्यंत गणपतीपुळ्याला जाऊया आणि तिकडे आज स्टेसाठी बघणार आहे गणपतीपुळ्यात. आतमध्ये देवळात गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता मी बाजूला बाग आहे त्यांनी बनवलेले आहे, तिकडे थोडा झाडाखाली बसलेलं आहे. आज दिवसभर पूर्ण फिरतोच आहे सकाळपासून. सकाळी 8 वाजता मी हॉस्टेलमधून चेकआउट केलं आहे हॉटेलमधून. आता जवळजवळ 3 वाजलेत. इथून पुढे गणपतीपुळेसाठी जाणार आहे. हे मंदिर असं वाटतं नवीनच बांधलेलं आहे, पण खूप मस्त प्रकारे बांधलेलं आहे. आणि आजूबाजूचा परिसर तर खूप मस्तच आहे. खूप सारे वेगवेगळ्या रंगाची फुलझाडे इथे बघायला भेटेल आपल्याला. तसंच एक पाण्याचा हौद आहे, एक कुंड आहे, त्यात खूप सारे मासे सोडलेले आहेत, ते सुद्धा एक बघण्यासारखं आहे.
जयगडच्या 4 ते 5 किलोमीटरपासून जवळच आहे जयविनायक म्हणजे जयगडपासून. जयगड किल्ल्यावर आला असाल तर इकडे सुद्धा नक्की या. जयविनायक मंदिरपासून निघालो. तिकडून बस काय भेटत नाही, आतमध्ये आहे थोडं ते. तिथून बस नाही, फक्त बाईकने एक लिफ्ट घेऊन खंडाळा आहे तिथपर्यंत पोचलो. खंडाळावरून वडवली काहीतरी गाव आहे तिथपर्यंत आलो. ते जवळजवळ गणपतीपुळ्यापासून 6 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आता मी गणपतीपुळ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर आलो आहे. आता इकडून बस किंवा लिफ्ट घेऊन पुढे जाणार. पण जो रस्ता आहे जाण्याचा गणपतीपुळा इथून पूर्ण समुद्र किनाऱ्यापासून चालत चाललो मी आता. अशा रोडने पुढचे 6 किलोमीटर चालत जायचं आहे. आता मी गणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये चेक इन केलं आहे. तिथे डोमेट्री आहे, तिथे थांबलो आहे. एकटा असेल तर रूम देत नाही तिकडे, सो 100 रुपये पर बेड अशी डोमेट्री अवेलेबल आहे. तिकडे थांबलो आहे. आता थोडा वेळ आंघोळ केली आणि आता जवळच 5:45 वाजलेत. मी आता काय देवळात जाणार नाही, उद्या सकाळी फ्रेश आंघोळ करून देवळात जाऊया दर्शनाला. आता फक्त गणपतीपुळ्याच्या बीचवर जाऊन सूर्यास्त पाहू आणि आजचा दिवस इथेच संपू.